मधले काका आणि आवडी सोडी जाणार होत नाही आवड असली आवड असली तर होत नाही आवड असली तर सबज गावते आवड नसली की सबज गावत नाही आणि हे सांगून कळत नाही सांगून कळत नाही तू आवड निर्माण करून घे तू सवड काढ एकट्याला जा म्हटलं असं तरी यातलं कोणाला पाहिजे बर कधी आयुष्यात कधी एकत्र गेलता का फिराय तुम्ही गेलो होतो की हा बर बर पण काय वाटलं तुम्ही आता त्यांच्यामुळे आला किंवा त्यांनी चला म्हणून आलात समाधान वाटलं का बर बर काय बघायचं तुम्ही विचार नाही का त्यांना खास जनावर बघण्यासाठी अजून काय दुसरं विशेष काम बर हा 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 तुमच्याकडे आहेत का गाई माझ्या होत्या की आता मी एकटा आता मला होत नाही आमची एक पाळी आहे एक पाळी बर आणि तुमचे मामा एकत्र जाय का म्हणजे 2-3 दिवसांनी सारखं बोलवायला लागतं असं आहे काय मामा तुमचे आता का पाळत नाहीत घरात सांभाळत नाहीत मी एकटा कोण नाही बंद केलं नाही बर बर दोघंच आहे मग एखादी असावी तुम्हाला काय गाई एखादी असावी मला घरावर पडलोय बर अरे बाप सगळं बंद केले बघा हा होत नाही होत नाही गाई होती म्हसरं होती बैल होती हा सगळं होत माझे मग पूर्वी धडपड केली आहे तुम्ही बर औषध त्यांनी त्यातच घालवलं सगळ्यांनी याला पण नादा जनावरांचा मला नाद नाही माझं तिथे एक गोठा आहे त्यांच्या घरापेक्षा बर तिथे सारखं यांच्या गोट्यापाशीच असते बर बर सकाळ संध्याकाळ दुपार किती होत्या गाया पूर्वी मामा? माझी 2 गाया होत्या. 2 गाया होत्या का? आणि पूर्वी कसं आमच्या इकडे ह्या तुमच्या जातीवरून तशा गाय जाती नाही. पण नव्हत्या. दुग्गल मध्ये दूध पण भरपूर द्यायचं. बर बर दूध भरपूर. आमच्या गाई दूध बर 4-5 लिटर दूध किटली भरून आणत बसते असायचा तरी आणि सायकल अडकवून हातात दूध आणत नाही. दूध भरपूर होतं. बर 4 लिटर मामा ते दिवस आहेत का आता? कोरडवा झाला आता. पूर्वी कोरडवा होता त्यामुळे चारायचा काय प्रश्न होता. कुलती वगैरे असं भरपूर होतं. देशी कुलती होती बघा त्यावेळेला. काळी बोलली काळी. बर आता ते काय सगळं मोडलं. आता काय नाही आता काय जसं काय ऊस काढायचं आणि ऊस लावायचं बाकी उद्योग काय. आणि ते जर टिकवलं असतं तर टिकवून आलं. हे बघा 4 भावतो माझे रान मध्ये आहे. इकडे ऊस लावलं माझे काय पिकच येत नाही. ते भावतोने तुडवून टाकायचे मोकळं तुडवायचे असं करतात. बर बर त्यामुळे ते येत नाही पीक. येत नाही आता मध्ये येत नाही ना. इकडे इकडे बागात असल्यामुळे मधलं पिकच येत नाही. मामा तुम्ही मगाशी म्हणलं मगाशी म्हणत होता किटली दूध काढत होता मामा. काढले आम्ही आता तर मी काढले काढले काय दुधाच काय म्हणतो मामा तेवढं?
काय करतो तो दूध तुम्ही? हा. काय असं दूध वगैरे का डेअरी वगैरे काय नव्हतं घरीच खायचं घरीच शेजार कोण मागाल तर त्याला वाटी भरून असं दूध विरायचं मागायचं झालं तर द्यायचं असं घेऊन जा खायला त्याला भरून द्यायचं. आता चात घालायला दूध ठेवत्यात आता घरात नाही बघा. बाकी सगळं डेअरीला सगळं डेअरीला सगळं आता. आता सकाळी घातलं की दूध जेवढं सकाळी चहापत्ती ठेवायचं सगळं पाकिट खायचं आणि संध्याकाळी ठेवायची ते सकाळच्या. पूर्वी माणसं वगैरे असं दूध दही ताक वगैरे खूप खायचे हो, खायचं. डेअरी असायची घरीच वापरून खायचं. मामा त्यावेळेला खात होतो पेत होतो आणि आता पण खातात पितात, काय फरक पडलाय का? अहो, ते समाधान वेगळं, हे समाधान येतात समाधान नाही आहे. नाही, सारखं वार करायचं, बस काही काही नाही. समाधान नाही काही नाही. पण पूर्वीचा पण पैसा होता ना आताचा पण पैसा होता. काय करायचं त्याचा पैसा? पूर्वी पैसा होता पण तो पुरत नव्हता, अपुरं पडायचं. धान्य धान्य मुबलक असायचं, संपायचं नाही. तुम्हाला सांगतो पेव भरले असायची. म्हणजे जे लागते ते शिल्लक असायचं. फक्त दुकानात काय चहा पोड कुठं काय एवढंच आणायचं बघा. हा. शेंगा असायचे, शेंगाचा घाणा काढायचा, तेल काढायचं. बर. कढई असायची, कढई शेंगा ते काढायचं. असायचं त्याचा घाणा काढणं आणायचा. गुळ चहा वगैरे साखर एवढंच आणायचं. गुळ बी आधी घरचं घाणं करायचं. ऊस बाकी काय दुकानात न्यायचं, आणायचं. 2 कायली पुरतं कडधान्य सुद्धा भरपूर आपलं असायचं. आणायचं घाणं. सगळं असायचं कडधान्य, कुठलं नाही असं नाही. सगळ्या प्रकारचं तंबाखू, शेंग, बाकी सगळे कडधान्य, काळं उलगं, तांबडं उलगं, सगळं मूग असायचं. मामा हे टिकलं पाहिजे, टिकाव वाटते का कधी? टिकून काय 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 ही कसं ऊस हा पैसे देणारा पीक आहे. आणि पूर्वीचं कसं त्याला पैसे आरोग्य देणारी पिकं. ऊस आहे पैसे देणारा एक गोष्ट कधी पैसे देणारे पीक आहे. पण बाकी तो काय शिल्लक पैसे राहते देणारे काय नाहीत, हो. पण त्या पैशानं अगोदरच्या अन्नानं जे शरीराला मिळत होतं ते आता उसाच्या पैशाने मिळतंय का? नाही मिळत नाही मिळत नाही. ते काय नाही. उसाच्या पैशाने एखादं मोठं काम करू शकतो असं म्हणतो माणूस. काय? आणि इकडे आयुष्य कमी आहे. मोठं काम आहे. आणि ते काय होतं, पैसा कमी होता आणि त्या खाण्यानं आपलं आरोग्य वाढत होतं. सगळं औषधाचं आहे बघा. बिन औषध हो. हा. 6-6 महिन्याचं पीक. शेंग सुद्धा पूर्वी 6-6 महिन्याची आमची असायची. बर बर. कार जोंधळा असायचा, शाळू नाही सगळा कार जोंधळा. 6-6 महिने. आणि त्या पूर्वी शाळू कोण खात नव्हते, कार जोंधळा खायचे आमच्याकडे. त्याची ताकद पण असायची. काय? आणि घरात दूध ताक, दही म्हणजे हो. हा. खायला काय करणार? ताक दूध दही त्या ह्याच देशी गाईचं असायचं. नाही देशी म्हैशीचं मीठ ज्याच्या घरात असतील ते त्या पद्धतीने अति उत्तम दूध कोणतं? दूध गाईचं खायला दूध देशी गाईचं म्हणजे कोण नाही समजलं सगळ्यात खायचं दूध गाईचं. देशी गाईचं. पचायला हलकं, शरीराला चांगलं म्हणजे बिंदू म्हणा काय बी असू दे, हा. हलकं असते आणि बुद्धी चालक होते ते देशी महत्वाचं. गाय. हा बुद्धी बघा, माणसाची बुद्धी हलकी होते देशी गाई. बरोबर आहे मामा. बरोबर आहे, बरोबर. बुद्धीचा अर्थ म्हणजे वेळेवर सगळं विचार चांगलं फुटतात आणि निर्णय योग्य घेता येतो. लहान मुलांनी दूध सगळं ते आता गाईचंच हो. आमचं गाईचं देशी गाईचं दूध असतं. हा. पचायला हलकं चांगलं. हा. बर बर. ठीक आहे मामा, तुम्ही इथं आलात आणि वेळ दिला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार आहे. बर, अजून काय उद्देश होता येण्याचा मामा? काय नाही आपलं आमची पाडी काय म्हणते डॉक्टर साहेब, आमची पाडी मागायला आली आहे. ती बी आपण जातात सल्ला घेऊया. कुठला बैल लापायचा, काला लापायचा. बर. सगळं दोन्ही पण तुमचं बघून होत आहे. जातात मग भेटून पण जायचं विचारून. मग मामा पूर्वी गुरु होती ना तुमच्यात, होतं की मग त्यावेळी तिथं बैल भरवत होता ना तुम्ही? होतं की, पण कसं हा तुमचा बैल दिशी आहे, आमचं बी काय त्यांचा बैल यायचा तिथं बनवायचं काय सगळं. म्हणजे एवढं कोण विचार असं हे करत नव्हतं. बर. तुमचं निवडक बैल आणायचा किंवा असं आणून भरवायची असं काय नव्हतं आमच्याकडे. नव्हतं तुमच्या वेळेला? बर. आणायचं आपला देशी चांगला आहे ना तिथला बघून पुढे आणायचं. पाडा म्हणायचं. तुमचं गाई भरवायची बर. असं होतं. हे असं काय पूर्वी एवढं नव्हतं आमच्या. एवढे खिलारी बिलारी एवढं काय नव्हतं. बर मामा, आता तुमची पुढची पिढी म्हणजे डॉक्टर साहेब आहेत, हा. बरोबर आहे? हो, डॉक्टर. ती व्यक्तिमत्व आज निवडक बैल शोधतायत. हो, हो. ह्या गोष्टीचा विचार करून काय वाटतं? नाही, चांगलं होतं. बर आनंद होता. बर, मला सांगा, तुम्ही तुमच्या काळात निवडक तुम्ही गोष्टी करत नव्हता, जे असेल ते लावतो ते तुम्ही मान्य केलं, बरोबर आहे? मग आता डॉक्टर साहेब निवडक बैल शोधतायत,
म्हणजे बैल निवडतायत. म्हणजे तुम्ही विचार केलाय का बाबा त्यांची संगत कोणासोबत झाली आहे असं एवढं त्यांना विचार फुटलं की बाबा आपल्या पिढीत तर आपण निवडक बैल शोधला नाही. नाही, नाही. मग तुम्ही विचार केलाय गोष्टीवर कधी नाही, आम्ही कधी विचारले का त्यांना? नाही, कधी केलं. बर त्यांनी सांगितलं असं असं बैल बघायची हा. आणि आमच्या पाहिलेला भरवायचं. हा काय हरकत नाही म्हणजे तुमची इच्छा आम्ही येतो पाठीमागे. बर बर बर. त्यांना नाद आहे ना काय जाण मग तुम्हाला लक्षात आलं नाही का बाबा हे ह्या माणसाच्या डोक्यात विचार कोणामुळे फुटले तर? तुम्ही एकदा येऊन गेलात ना मागे आमच्या घरी येऊन गेलात त्यावेळी आमची पाडी उडी उडी ती बघा छोटी एकदम आता आहे. बर बर तुम्ही येऊन गेला तुम्हाला आता घेऊन गेला कधी आलते? हा हो आलते की गेले मला वाटतं वर्ष झालं असेल है की नाही? जास्त झालीत. हा आमची पण आठवलं का मी आलेलं? होय होय आठवले की आणि कोणतर ते तिकडला माणूस कागलकडच्या तुमच्याच भागातला होता. तुमच्याच भागातला कोणतरी होता. बर बरोबर आहे का तुम्ही दोघं मिळून आलता. लहान होती पाडी. मग मी काय बोललो तिथं आल्यावर तुम्हाला? काय नाही म्हटलं हे पाडी चांगली आहे बरं आहे व्यवस्थित चांगला आहे. बर खिलार तुम्ही सांभाळा खिलार महाराष्ट्राची शान आहे काय हे असं- प्रथम शेतकऱ्याची शान आहे ती आणि नंतर महाराष्ट्राची. कारण शेतकऱ्यानं सांभाळल्याशिवाय शेतकऱ्यांनी शेण काढल्याशिवाय आणि शेतकऱ्यांनी निगा राखल्याशिवाय राष्ट्राची शान होऊ शकत नाही. समजा ती मेली जिवंतच तिला कोण ठेवलं नाही तिला जर बाळातपणच कोण नाही केलं तर मग महाराष्ट्राची शान होऊ शकत ठीक आहे असं माझं मत आहे मामा. बरोबर आहे. काय म्हणायचं यावर तुम्हाला? नाही, बरोबर आहे. हे सांभाळून केली पाहिजे हा जपणूक केली पाहिजे. ती जिवंत राहिली तर शाना नाही ती दुसऱ्या गोष्टीची. मग तिला जिवंत ठेवण्यासाठी जो कष्ट करतो त्याची पहिली शान आहे तो. बरोबर आहे. बरोबर आहे? ठीक आहे मामा तुम्ही आलात इथं धन्यवाद. आणि तुमच्या पुढच्या पिढीचं ऐकलं की बाबा निवडक विचार करतायत माणसं तुमच्याच घरातली. नाही करावे त्यांनी निवड करावी हा आणि त्यांची त्याने ते योग्य सल्ला घेऊन आपलं काम करावं बर माझी ही इच्छा. तुम्हाला वाटलं होतं हा तुमची पुढची पिढी असा काहीतरी विचार करून बरं आम्हाला फिरल अभ्यास करल? नाही नाही आम्हाला नाही काय त्यांचा व्यवसाय काय आता सध्या काम काय करतायत? डॉक्टर आहेत. मग तुम्ही कधी विचार केला नाही एवढं मोठं दिवसभराचं काम भरलेलं असून सुद्धा ह्या कामाला का वेळ काढतायत? त्यांना आवड आहे आवड आहे म्हणून ते म्हणतो की आम्ही खिलारची त्यांना आवड आहे त्यामुळे तेवढे तरी असताना वेळ त्यांनी काढून त्यातनं ते जनावर रोज ती स्वतः बरडा भिजवते स्वतः बरडा आणि भिजवणे, स्वतः चालते स्वतः चालते ते आनंद वाटतो का तुम्हाला की आपल्या पोटाला जन्मलेली पिढी ही आनंद वाटतोय आम्हाला. आपलं काम पुढे घेऊन जाणारी आहे? नाहीतर आज त्यांना मला फोनवर विचारता आला असतं ना चौकशी करता आली असती की तिथं जागेवर बसून. पण तुम्ही सुद्धा घरी जाऊन विचारणं काम आहे की बाबा सगळं आता मोबाईलच्या दुनियेत घरी बसून घडतंय पण तुला फिरायची काय एवढी गरज आहे तुम्ही विचारू शकता. कसं आहे प्रत्यक्ष बघणं आणि आणि ह्याच्यामध्ये बघण्या फरक पडतो. काय काय वेळा असं क्लोज फोटो दाखवून ते मोठी दाखवले जातात कुठलाही माणूस असो किंवा व्यक्ती असू दे किंवा जनावर असू दे असं मोठं करून दाखवतात. पण प्रत्यक्ष जागेवर बघितल्यानंतर ते जनावर काय आहे किंवा काय त्याच्या अंगात काय आहे काय काय दोष आहेत काय हे सगळं बघितलं जातं. मग काय त्या तुमच्या ह्या मोबाईलमध्ये काय बघायला मिळत नाही तसं. बरोबर आहे का मामा तुमचे बंधू बोललेत बरोबर आहे का? तुमचं काय मत आहे? हे काय करायचं? प्रत्यक्षात बघणं आणि याच्यात मोबाईल मध्ये बघणं जरा फरक आहे. फरक आहे. खूप फरक हा यात आणि त्यात म्हणजे खूप आहे. हो फरक आहे. बर नशीब आहे आमचं ह्या गोष्टीतला फरक तुम्हाला पण कळत चालला. चला, चला. कारण माझ्या चॅनलचं काम आहे की हाच फरक शिकवतो. डोळ्यानं वास्तव वेगळं आणि जाहिरातीचं फोटोचं व्हिडिओचं काम वेगळं. बरोबर अगदी बरोबर आहे बरोबर आहे. मी एक चॅनलचा मालक म्हणून झाकून ठेवलं नाही. मी जरी अमुक अमकी एखाद्या गोष्टी जाहिरात केली तर सरळ पद्धतीनं समोरासमोर येऊन तुम्ही वास्तव अनुभवा म्हणून सांगत असतो. बरोबर अगदी बरोबर आहे. आता समजा आम्ही प्रत्यक्षात फरक आहे. व्हिडिओ फोटो पाठवला त्याच्यावर आम्ही बघितलं चांगलं वाटलं पण प्रत्यक्षात त्याचा काय गुणदोष काय त्याच्यात आहेत का हे बघायला मिळत नाही. दोष काय नसतात फक्त लांबी रुंदी उंचीमध्ये अँगलमध्ये फरक पडतो. भावार्थ कसं की प्रत्यक्ष त्या वस्तू बघायला आपल्याला भेटल्यानंतर फरक जाणवतो. मन आणि ह्याच्यातला समाधान काय फरक जाणवतो हे आपली प्रत्यक्ष दिसते शांत समाधान वाटतं. बरोबर 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 आहे का? ठीक आहे घ्या नाश्ता करा. आणि आला तर आनंद वाटला बरं वाटलं की जवळपास मला वाटते 4 ते 5 वर्ष झालं आमची ओळखून मोबाईलवरून.
पण ही भेटायचा योग येत नव्हता आणि तो योग आणला त्या गायीनं योग आणला. लक्षात ठेवा. बरोबर आहे. समजा ती गायीच तुमच्यात नसती नाही मग कसं येतं इकडं. बाबा, तिचा प्रश्नच आता उद्भवला नसता, आता माझ्यावर येणार आहे बैल भरवायचा आहे, बरोबर. तर तुम्ही घर सोडून इकडे आला नसताना माझी तुमची ओळख झाली नसती. म्हणजे खिलार मामा, खिलारचा हा मोठा फायदा आहे. मरायच्या आधी चांगली ओळख होऊन देतं, चांगली ओळख करून देतं. म्हणजे काय, तुमचा पैसा, उद्योगधंदा, नोकरी, प्लॉट, बंगला, गाडी ही ओळख करून देत नाही. हे आता आम्हाला पण कळलं, हे तुमच्या आशीर्वादानं कळलं. बरोबर आहे. फरक आहे. आज ती गाय नसतीच समजा, तर आमची तुमची ओळख झाली असती का? आम्ही तर कशाला इकडे आम्ही तर कशाला धरा एवढ्या लांब येतोय. शेवटी मस्त तुम्ही कोट्टे दिसताय, मग सोन्याच्या बंगल्यात आहे. हाय मला चालतंय. घरीच राहत बसणार. हा, तर हे महत्वाचा फायदा खिल्लार गायचा. एकाचे विचार विनिमय हे झाले नसते. बरोबर. बरोबर आहे काय. तुमचे विचार, आमचे विचार, हे त्यातनं नवीन काय आपल्या एकमेकांच्या विचारातून नवीन काहीतरी निर्माण झालं ना, पुढच्या पिढीला आपण तारतो, बरोबर आहे. नाहीतर मग मारतो. हे सत्य. आपण विचार नाही केला मामा, तर पुढची पिढी ऑटोमॅटिक आपल्यापेक्षा 10-20 वर्षांना आतच येऊन मारणार आहे. नाही, आज तुम्ही यायला ते. बरोबर आहे. ठीक आहे, चालतं. आता नवीन मुलं आहेत ती, त्यांना ही आवड कमी आहे. नवीन मुलं आहेत ते, त्यांचं खायचं फिरायचं, खायचं फिरायचं. वडिलांनी म्हणा म्हणायचं आणि बाहेर जायचं. जेवायला बोलवायला लागतं. ही शेताकडे घरी, सुद्धा कोण जात नाहीत पोरं आता. शेताकडे जायचं. मामा, ह्या गोष्टीत वाढ होण्यासाठी तर मी धडपडतोय. शेताकडे जात नाहीत पोरं. मोटरसायकल घ्यायची, आलोच गावात फिरवताना एक मोबाईल घ्यायचा, हम्म. गप्पा मारायचा. पण या गोष्टीत वाढ झाली पाहिजे ना, झाली पाहिजे. खरं आवड कोणतरी शहाणं झालं पाहिजे ना, त्यासाठी कोणतरी मास्तर पण पाहिजे. बरोबर आहे. आज पहिलीतनं दुसरीत पोरग घालवायचं म्हटल्यावर त्याला मास्तरने शिकवल्याशिवाय ते दरवाज्यातनं बाहेर पडणार आहे का दुसरीला? वरल्या वर्गात जाऊ शकत नाही. मामा, शेतकरी वर्गात सुद्धा मास्तर लागतोच. लागतो तुम्ही. कारण कोणी करून घेत नाही मास्तर, पण ज्याला बुद्धी फुटली त्यानं तर काम करावं. गुरु हा पाहिजेच. बरं मामा, माझं काम कसं वाटले? एवढी जाऊन सांभाळायची साधी गोष्ट आहे का? एवढी जण आमच्या हातनं तर झालीच नसती. तुमच्या हातनं एवढी जनावर सांभाळायची साधी गोष्ट आहे का? पुन्हा धंदा, शेती धंदा असतोय, त्यातनं हे करायचं नाही, असं नाही काय. पण काही गोष्टींचा त्याग केल्यामुळं काही गोष्टी वर येतात. सगळ्याच गोष्टीवर जर प्रेम करत बसलो, एखाद्या तर कुठल्या तर गोष्टीला तुम्ही भर द्यावा लागतो, तेव्हा ती संख्या वाढते किंवा त्या प्रमाणात दिसून येते. बागायत किती आहे का? हो, बागात आहे. खाली बागात घरात पुढे आपण जाऊ, 5 मिनिटं फिरू, बघू. चालतं, करा नाश्ता मग. काय होतंय, बागायतीमुळं माणसाला काम मिळतं. हा, पण आज त्या बागायती सोबत सुद्धा त्या बागायतीतली ताकद वाढण्यासाठी त्यांना जे खत लागतं ना, हे मात्र मान्य आहे बघा. शेणखत हे पाहिजे. शेणखत, गोमूत्र सगळं ते रानात आज सहज माणूस म्हणतो बागायतीमुळे होत नाही. आपण त्या बागायतीला ताकद आणायला तर हे घटक महत्वाचा आहे. मामा, आज तुम्हाला बागायत करायची आहे, मग तुम्ही एरिया DAP पुती आणून टाकताय, पण आतलं मातीतलं जीवजंतू गुदमरून मारतात. ते फक्त काळोखी आणण्यासाठी पिकायत. बरोबर आहे. मग उघड डोळ्यानं मातीला ताकद आणणारे शेण गोमूत्रच आहे. हो, हे तुम्ही शिकवले जुन्या माणसाने. पहिले पाटे टाकत होती, जनावर मोकळ्या बांधत होती, परत तुम्हाला सांगतो टेलर टाकत होती. त्यावेळेला कुठे एवढा प्रमाण होता? गडबडीन जगायचा, निवांत जगायचा काळ होता तेव्हा. आणि प्रत्येकाला आयुष्य होतं. पिकाला आयुष्य असल्यावर माणसाला पण आयुष्य होतं. आता पिकाला आयुष्य आहे का? पिकाला आता 5 महिने 3 महिन्यात पीक. 3 महिन्याचे पीक काय आहे त्याच्यात? माणूस पण 3 महिन्याचा झाला. आता 2.5 महिने झाले. किती मिळणार 3 महिन्यात त्या ऊसात पण? हा, पहिले 6 महिन्याचं वर्षाचं पीक होतं. 1 वर्षाचं. मग त्यावेळी माणसाचं पण आयुष्य 6 महिन्यानं वर्षानंच वाढत होतं. होय, होय. अहो, वांगी बिंगीला 5-6 महिने घरी रानात लावलेली झाडं 5-6 महिने चालायची. 3 औषधाची नाही, काय नाही, औषध नाही, त्याला फवारणी नाही. तेल सुद्धा लागत नव्हतं. निश्वासी घालून जर केली वरण्याची शेंगा किंवा हा वरणा बी माड जर बायकांनी केलं, आम्ही रानात जरी कोण माणसाने चव केलं, लागायची त्याला. तर चव वेगळीच लागते. चव वेगळी ती. मामा, हे टिकावं हे कुठंतरी मला देवानं बुद्धी घातली की बाबा जुनं ते सोनं टिकव, आणि हेच एक पुण्याचा मार्ग आहे म्हणून. आणि तेच हे फक्त आजोबाने सांगितलं. तुमच्या वयाचे आजोबा होते माझे, आता असते ना, जग कसं कौतुक करते तसं माझ्या घरातून एकमेव मेंबर असला असता की आजोबा माझं कौतुक करणार.
त्या माणसाला एवढा हुरूप येत होता की तुम्ही तुमच्यासारखी 4 माणसं दारात बघितल्यानंतर माझ्या पुढच्या पिढीची पुढची पिढी त्याच्यामुळं घरी माणसं येतात हे डोळ्यानं बघितल्यावर आजोबाच्या डोळ्यात आसुरी येत होतं बसल्यावर. बरोबर आहे की? बरोबर आहे. हे एवढा आनंद मामा त्यावेळेला होता वेगळा. आता नाहीत ते सध्या. बोलत तेवढं कमी आहे मामा, फक्त एवढंच की जेवढं सांगता येईल तेवढं सांगत राहायचंच, त्याशिवाय टिकत नाही. हा, एकामेकाला बोलल्याशिवाय चालत नाही. आणि घरातच बसून आयुष्यात मोठं होण्यापेक्षा घर सोडून इतरांना पण मोठं करून आपण मोठं व्हायचं. हे महत्वाचं. करायला पाहिजे. दुसऱ्याला करायचं संग काय हे पुण्याची फक्त भाषा आहे. आणि भाषा समजायची असेल तर वास्तव जगावं लागते, वास्तव कष्ट करावं लागते, वास्तव भेटावं लागते, वास्तव जावं लागते आणि वास्तव जाणून घ्यावं लागते. मामा म्हणजे एवढं जेवढं मला समजलं तेवढं तुमच्यासोबत मी चर्चा केली. ही माझ्या वयाच्या पोरांच्या समोर जर बोललो असतो तर काहीच कळलं नसतं. हे आज मी तुमच्या समोर बोलतोय खूप दिवसातून, कारण माझ्या समोर माझ्या पाठीमागच्या पिढीची तुम्ही माणसं आहे, जुन्या पिढीची माणसं आहे माझ्या समोर, म्हणून हे माझे शब्द, माझा अर्थ, माझे वाक्य तुम्हाला समजतात. पण नवीन पिढीला लवकर समजत नाही. भाषा आवडतच नाही. ते सरळ म्हणतात इंग्लिश काय बोलायला लागले ते अलीकडे. ते ऐकते जरा हे चल चल हे काय ऐकायचं असं म्हणतात. आत्ताची तरुण पिढी ऐकाय थांबत नाही. तर जुनी माणसं काय तर सांगायला की असं आवडीनं ऐकतात, कारण नवीन पिढी ऐकत नाहीत. काय नाही. बरं आता तुमच्या इथं आता तुमची जी नवीन पिढी आहे आता तुम्ही एक सोडून द्या. हे वातावरण बघितलं पूर्वीसारखे आहे का त्याच्यात बदल झालाय? झाला की बदल. त्याच्याकडे येण्याचं प्रमाण कमी झालंय. होय होय होय. बरोबर आहे काय? आम्ही असं कालांतरानं मग ते आमच्या कमीत कमी माझ्या जीवाला वाटलं माझ्या पिढीला नाद राहावं म्हणून मी विरोधात जाऊन ठेवलीत. बरोबर. आणि त्यांना नावं सुद्धा पाठ करून दिलीत. आता तुम्ही आल्यानंतर गाडीत लेकरांनीच हाक मारली. तुमच्या लक्षात आलं का नाही काय माहिती? आलं का मामा लक्षात? बारकं पोरगं इथं होतं एक, पप्पा म्हणून ओरडत होतं, मी खाली गेलतो तिकडं, माणसं आलेत, गाडी आले या म्हणून. मग त्याचं वय आता सध्या 1-2-2.5 वर्षाचं. किती आवड आहे आता, पण त्याला आवड लागली. माणसं आलेली हाक मारायची, सूचना द्यायची. आता आम्ही घरात बसलो का ना मामा, तो बाहेर असला तरी माणसं आली म्हणून सांगायला येतात. म्हणजे मी जसं टिकवायचा प्रयत्न करतोय मामा तसं प्रत्येकाने टिकवायचा प्रयत्न करावं अशी एक माझी इच्छा आहे. आणि एक आमचं भाग्य, माझं आदल्या जन्मीच पुण्य म्हणायचं की तुमच्यासारख्या जाणत्या माणसाचं पाय माझ्या दारात लागले. हा खावा खावा. पण मी वाट बघत असतोच एखादा जाणत्या माणसाच्या तोंडातून कधी काय कोणाला सांगायला भेटेल आपल्याला. मास्तर खरा माणसाच्या आयुष्यातला जाणताच माणूस आहे. हो, पाणी देतो थांबा. तुमच्याकडे आम्ही आलो, ती आवड तर आम्ही तुमच्याकडे आलो नसतो नाही. आणि आवड आहे म्हणून आलो कोणी. हा, आणि ही आठवण कायमची राहणार आहे. गाई 2 होत्या, मसरा 2 होती, हा, बैल 2 होती. आमचे बाळ लवकर वाढले. बर. मग आणि 2 वर्ष 2-3 4-5 वर्ष मी काढले तसेच. बायको मेन आहे. मग त्यानंतर बैल इकली. मग एक गाई मिळली, एक कोंड मोठा एक मेला. नाही जनावरांकडे हात गेलो आणि चांगलं बी झालं. बैलावर काम केले मामा तुम्ही? बैलावर केली. कुणबी केली आहे? बर बर. विषयाने केलेलं. मामा का बर केली? काय बैलावर काम काय केलं? म्हणजे लग्नाच्या 3 होत्या. भाव होते तेव्हा 3 बहिणीचे लग्न केले. हा, आणि 3 बहिणीचे लग्न. हा, मग बागायच काय नाही, राबायलाच पाहिजे. बर. भाड्यानं जायचं, आपलं करायचं, असं पैसे ए पाणी एक तांब्या आणा इकडं. असे पैसे मिळवून 3 बहिणीचे लग्न केलो. बर मला झाले आणि 7 बर. मग बागाय झालं. असं करत करत मग 6 बहिणीचे बी लग्न केली. बर बर. 6 बहिणीचे लग्न केले. मागणं आता मग असं तुमच्यासारखं जे भावकीचं जे एखादं घर शेकायला गेलो ते आलं मोडलं. वरनं तेवढ्या वरून खाली पडलो, कंबराला माग बसला. मग आता बायको म्हणली आता पुरी गेल्या, तुम्ही दोघंच आहे. मी सगळे जनावर विकून टाका. इकडे आता 4 वर्ष झाली जनावर विकलं, निवांत आहे. रानं लावल्यात, बसून खाते का काय करत नाही. मामा त्यावेळेला खर्च भागवण्यासाठी तुम्ही आज काय केलं? बैलावर काम केलं.
पण मामा विचार करा, आज खर्च भागवण्यासाठी त्यावेळेला तुम्ही चवीच्या गोष्टीत काम केलं, होय. पण आज खर्च भागवण्यासाठी आज भूतात काम करतोय आपण. कसं होतं, पूर्वी माणसांच्या गरजा ह्या लिमिटेड होत्या. लिमिटेड होतं. गरजा ह्या लिमिटेड होत्या. असं भक्तिभाव जीवन जगत नव्हतं आपण. हं. काय आहे त्यात राहून समाधान मानायचं आपली इच्छा होती. काय ते आता काय मोटरसायकल पाहिजे, गाडी पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, अशा वाढत गेल्या. हां. त्यामुळं आता हे सगळा गोंधळ निर्माण आहे. टी व्ही आणि ह्याच्यामुळे. हे जेवढं खाणं फास्ट आहे का नाही, म्हणजे रासायनिक खताचं हं. किंवा पीक कमी काळात वाढते का नाही 3 महिन्यात, होय. तसं बुद्धीला पण वाटले नाही मला आत्ताच पाहिजे, हेच पाहिजे, तेच पाहिजे. अहो तुम्हाला आता सांगतो गंमत आहे. पूर्वी हे सण सगळ्या प्रकारचे सण असायचे, बरोबर आहे. मग सण असताना दिवाळी होती त्यावेळेला नाही, त्या दिवाळीला फक्त आपल्याला लाडू फराळ खायला मिळायचं. कुठं लग्न असलं एखादं तरच, नाहीतर दिवाळी म्हटलं की ह्या दिवाळी त्या दिवाळीला. तुमचं एखादं हे असेल, होळीचा सण असेल, भिलवड असेल, मटण आणायला अशी पूर्वी दुकान नव्हती आमच्या गावात. मटण शॉप दुकान नव्हती. धनगरवाडा शेजारी होता, तिथं वाटे घालायचे, तिथला वाटा घेऊन यायचं आणि तो आम्ही कधीतरी बघा वर्षा 6 महिन्यातनंच मटण खायचं. पूर्वीची परिस्थिती अशी होती. आता काय पावली बेकऱ्या, मटणची दुकानं, चिकनची दुकानं. आता कायम दिवाळी, कायम कायम त्यामुळे त्याचं आता काय महत्वच राहिलेलं नाही त्या सणाचं. बरोबर आहे काय? त्यामुळे चवीच्या गोष्टीला चवीच्या ठिकाणी ठेवा. बरोबर आहे. त्यामुळे काय राहिलंच नाही, त्याचं काय महत्व राहिलं नाही बघा. पूर्वी काय होतं, दूध दुभतं ही कंटिन्यू असायचं. हा, हा. आता दररोजच सण आहे. दररोजच आहे. आता लांब कशाला. आता हे आमचे डॉक्टर साहेब, आम्ही तिकडं सर्व्हिसला होतो, एकदम तो कोकण समुद्र काठाला. बर. आता हे आणि यांचा धाकटा भाऊ हं. तिथं कुठं कोकणामध्ये जनावरांची संख्या कमी आणि दूध पण कमी असायचो. हं. मग हे तुम्हाला सांगतो, ह्याच्यात नवोदय विद्यालयामध्ये याच्यामध्ये शिकले. स्वतः कष्ट करून स्वतः भांडी धुणे, कपडे धुणे, अभ्यास करणे. दुसरा तो पण भाऊ असंच, म्हणजे त्यांना दूध हे प्यायला मिळालेच नाही ते लहानपणापासून. होय. ते पाणी घातलेलं दूध, मग ते काय प्यायची नाहीत, काय नाही. आता ते दूध चहा सुद्धा तुमचा दुधाच पित नाही, ते काळाच्या पित्यात. ते पोळा घरात दूध असून सुद्धा टेंबर घालायचं नाही, घालून देत नाही, धाकटा सुद्धा पेत नाही, काळाच्या पित्यात. त्यांना दुधाची आवडच नाही. ते लहानपणापासून त्यांना दूध खायला मिळालं नाही. पाण्याचं दूध उकळून 5 कसेल खाते असं. म्हणजे बाहेर राहिल्यामुळं दूध खायला मिळालं. तुम्ही वडील आहेत त्यांचे? हां, तुम्ही वडील? होय होय. दूध खायला मिळालं नाही. आता ते काळाच्या पित्यात नेहमी घरात दूध असून सुद्धा. आता देशी गायकडून काय अपेक्षा करतात ते? बघे का, देशी गाय म्हणजे त्यांना खिलार पैदास करणे ही त्यांना आवड आहे. बरं. आवडायची असून त्याला बी नोकरी असून ती बी त्याला बी नाच चांगला आहे. असं घरात आले की ड्युटीवर आले की नाही बसत नाहीत. वैरण टाकतात, शेण काढतात, पाणी पाजतात, सगळं करतात. मी नोकरीला, मी साहेब आहे म्हणून काय करत नाही. शेतीचे काम नाद जास्त आहे बघा. डॉक्टरला त्यांच्या धाकट्या भावाला, त्यांचे धाकटे भाऊ काय करतात? ते ह्याला कुठे बोटीवर असं. बोटीवर आहे. बरं बरं, ठीक आहे. बाहेरच असतं. ठीक आहे मामा, बरं वाटलं तुमच्या गप्पा ऐकून आणि जुन्या गोष्टींना उजाळा द्यायचं तुम्ही सांगितलं. खाणं पिणं सगळंच पाण्यात. हां. पण मामा आता तुम्ही गाई सांभाळले तुमच्या घरी. होय. मी आलो त्यावेळी लहानपणी कालवड होती. होय, लहान होते. बरं, मग आता तिच्यासाठी बैल निवडायचा म्हणजे कोणावर निर्णय ठरवला तुम्ही? ठेवलाय? बघा, आम्ही काय त्यातले जाणकार नाही. बरं. म्हणाले त्यांची गाठ पडेल, तुमची गाठ पाडण्यासाठी आता तुमच्या एकदा चॅनलवरती आम्ही तुमची मुलाखत ऐकली. हां. तुमचं ऐकून आम्हाला बरं वाटलं की आता समजा एखादा हा बैल आहे, त्याच्यामध्ये काय खोड आहे का, दोष आहे काय, जातीवंत आहे का नाही, हे आम्हाला त्यातलं एवढं काय ज्ञान नाही. जुनी पिढी तर मोबाईल वापरत नाही, तुम्ही कसं काय मोबाईल वापरला बघितला? मग मी मोबाईल वापरत नाही जास्त, मला येत नाही त्यातलं अजिबात. मला ह्यातलं काय वापरा येत नाही. साधा मोबाईल होता, बटणं दाबायचं तेवढं वापर. मग माझा चॅनल कसा कळला? ही आता डॉक्टर साहेब आहे, तू सांगते. आणि काही नाही. मोबाईल वारका होता तेवढा घ्यायचा, बटणं दाबायचं करायचं येत होतं. पण ह्या मोबाईल आपल्याला काय असं घडतंय का? हां?
पुढची पिढी पोरग आपलं चांगलं मोबाईल मधलं दाखवतंय वडिलांना बघा म्हणून. हे दाखवतात काय ठेवत नाही आपल्याला, हे दाखवतात सगळे काय ठेवत नाही. मला तर काय मिळते तात्या इकडे आहे, हे बघा खिलारची गाय, हे सगळ्यांना दाखवतात. दाखवत आहे मला आता. हे बघा, हे बैल बघा, आणि तिची मर्जी माझ्यावर जास्त काय हे सगळं हिंमत नाही की मला. त्यांची मोबाईलवर सगळं दाखवतात. दाखवतात ना. कसं वाटतं मामा चॅनलच्या गोष्टी बघून? आमच्या तिथंच गोट्याजवळ मोबाईल काढून दाखवतात. 10-20 माणसं म्हणजे चॅनलच्या गोष्टी सगळ्या मुलाखती आलेल्या. सगळ्या मुलाखती तुमच्या नवीन आता हे खिलार वगैरे आहे ती, इथं बघा बैल असा आहे, इथं बैल असा आहे, इथं गाई अशी आहे. मामा काय वाटतं बघून? काय म्हणजे तुम्हाला काय वाटलं? आम्हाला बरेच समाधान वाटते ना. योग्य वाटलं का? योग्य वाटतंय आम्हाला. बर. म्हणजे असं कोणतरी मुलाखती घ्यायला पाहिजे किंवा असं जागृत करायला पाहिजे असं वाटलं का? करणं महत्वाचं. हा जागृत करणं महत्वाचं. हां लोकांना जागृत करणं महत्वाचं. बरं बरं. आता कीर्तनाच्या माध्यमातून सुद्धा आता लोकांना बऱ्याच वेळा तुम्हाला एक कीर्तनवाली सुद्धा सांगतो, आई वडिलांची सेवा करा, आई वडिलांना जपा. आता ते सगळं फरक होत गेलं ना. बघा ना, त्यांच्या हॅमरिंग करायला पाहिजे. त्या कीर्तनकारांनी देशी गाई पण एक हॅमरिंग करायला पाहिजे. करतील ते. आई वडिलांची सेवा करा. आपण तुमच्याकडे पैसे आहेत माप, पण त्या पैशाचा तुम्ही उपयोग करत नाही. आई वडिलांना तुम्ही बघत नाही, आश्रमात ठेवताय, कुठेतरी जाताय, हे करताय. त्या आई वडिलांना पण बघत. तुम्ही पहिला आई वडिलांना जपा, मग तुम्ही देव बघा. त्यातच देव आहे तुमचा. देव हा आपल्यात जिवंत रूपी आहे समोर, आपल्या हृदयातच आहे, हृदयात आहे, हृदयात आणि समोरच्या माणसात सुद्धा आहे, आहे की मुख्य जनावरात सुद्धा आहे. सगळ्या प्राणी. पण तो कोणाच्या ठिकाणी आपल्याला मदत करतोय, हे काय सांगता येत नाही. कोणाच्या मार्फत आपल्याला मदत करतोय, त्या ठिकाणी देव असतो. फक्त ते ओळखता आलं पाहिजे. ओळखता येत नाही आपल्याला, एवढी आपली पात्रता नाही त्या ओळखायला जाण्याची. फक्त तो कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन आपल्याला तो मदत करतो, सहाय्य करतो, हेच महत्वाचं. आता आम्ही त्याला देवाचं म्हणतोय, आम्हाला इष्टपर्यंत आणला. तो 15 दिवस झाला जायचं आहे बघायला, जवळच म्हणजे तुम्ही ओरडलं नाही का? आता आधुनिक युग आले, घराकडे बोलवायचा बैल काय किंवा फोनवर मोबाईलवर बघून निवडायचा, आणि एवढं काय लागलं काम सोडून तिकडे जायला? नाही. हं. आता तुमच्याकडे सगळं झालंय. कुठल्या वाचलं कसं सोडायचे पाहिजे एवढं आम्हाला सांगा. मामा वाटेल तुमच्यापेक्षा वयान लहान आहे, पण मी त्या गोष्टीचं उत्तर देईल. तुम्ही त्या व्यवसायामध्ये आहे, तुम्हाला त्याची माहिती आहे, जाण आहे, त्यामुळे तुम्हाला त्याची माहिती आहे. आम्हाला बाकीचं काय तुम्ही विचारला, उसात तर विचारला, बागायचं तर आम्ही तुम्हाला सांगू शकतो. बरोबर आहे का? बरं बरं. आता तुम्ही ह्या व्यवसायात असल्यामुळे तुम्हाला ह्या बारीक सारी गोष्टी माहीत आहेत, अवगत आहेत, हे तुम्ही सांगू शकता. आम्हाला तसं त्याचं ज्ञान नाही ना. ठीक आहे, धन्यवाद मामा. आभारी आहे, बराच वेळ दिला. हे काय ठरवून अशा गोष्टी होत नाही त्या, बरोबर. अचानक आणि तरुण पिढीला असं चर्चा केली तर ते कळत पण नाही. ते डायरेक्ट इंग्रजी काहीतरी चाललंय असं म्हणतात. हां. आणि ही आवर्जून आपली चर्चा झालेली ही दाखवा, तुम्ही सुद्धा बघा, आणि सगळ्यांना तिथल्या ओळखीच्यांना जिवंत आहे तोपर्यंत पाठवा. आता आमच्या तिथं आपण बघितला गोठा आहे की नाही, हा. तिथं संध्याकाळी जवळ 20 माणसं बसलेली जेवल्यावर मग येतात. म्हणजे अशी गोष्ट घडते, म्हणजे त्या ठिकाणी परमेश्वर वास्तवला आहे. असतात. संध्याकाळी 8 वाजता जेवले, 8:30-9 तिथे येतात. आमच्या तिथं दारावर जनावर बसतात. लई पाऊस आला तर त्या जनावर परत येतात. आता दिवसभर मला सांगा, त्यांना काम करून कंटाळा आल्यावर झोपायला काढचं नाही, झोपल्यावर तुम्ही ओरडणार आहे का कोण? येऊन काय होतं, आल्यानंतर गप्पा मारणं इकडे तिकडे, व्यवस्थित काय तुझं माझं तुझं व्यवहार. सकाळी कामधंदे अशा तिकडे आले, संध्याकाळी जेवली की 7 वाजता, 10, 11, 1 दिवस 12 वाजता, 5 मिनिटं बसून जातात. 12 वाजता गप्पा 12 वाजता गप्पा या शेतीच्या चित्राबाज्या असतील. शेती त्यात पुढारी लोक काय तर घडले ते असते, चर्चा येते पुढाऱ्यांची असते, केला तसं केला, त्याशिवाय जागृत होत नाही. रोज असत्या पाहिजे. पण ठीक आहे मामा, नमस्कार, धन्यवाद. भेटू आपण नंतर तुमच्या भागात आल्यानंतर अजून, आणि तुम्ही ज्या कामासाठी आलाय ते काम आपण करू. एवढंच करा पाहिजे. पण त्यावेळेला आता एक तुम्हाला सांगतो, आज दिवसभरात म्हणजे ज्या कामासाठी आलाय ते कामं सगळी नजर टाकायची, आणि एका ठिकाणी एकत्र बसून जसं तुम्ही तुमच्या गोठ्यावर चर्चा करत होता तसाच निर्णय हा एका ठिकाणी बसून करायचा. मात्र मोबाईलमध्ये व्हिडिओ फोटो साठवून ठेवायचे,
आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन आपल्या आपल्या परीने अभ्यास करायचा. कारण आताची पिढी अशी आहे की त्या पिढीला चांगलं पण म्हणलेलं कळत नाही, वाईट पण म्हणलेलं कळत नाही. तिथं चांगलं म्हणून आलो तर वाईट म्हणणार आणि वाईट म्हणलं तरी चांगलं म्हणणार अशी पिढी आहे. म्हणून कोणाच्या लेकराला नावं ठेवून आणि कोणाच्या लेकराची मापं काढून काय फायदा नाही. मापं नसतात, नावं नसतात, तो अभ्यासाचा भाग असतो. पण त्यांना काय वाटतं की ही माणसं येऊन आम्हाला इथं काहीतरी बडबडून नावं ठेवून गेली. नाही, आम्ही शेवटी काय करणार, तुम्ही एक जाणकार आहात, आम्ही बघितलं ही सगळी बघितली, एक 10-20 माणसं बघितली किंवा 10-20 जनावरं बघितली, तर ह्यातला योग्य कोण तुम्हाला आम्ही विचारणार ना. शेवटी सल्ला तुमचा आम्ही घेणार. मला का विचारणार मामा, मी वयान लहान आहे. जरी असला तुम्हाला सांगितलं का आमच्यापेक्षा तुम्हाला तुम्ही अनुभव जास्त आहे. वडिलापासून शिकलेले माहिती आहे. तुम्हाला इथले म्हणून विचारायचं जास्त तुम्हाला. माहिती आहे. आम्ही काय तो चांगला दिसतोय, तो चांगला दिसतोय. सगळं चांगलं दिसतं. काय संबंध आहे आम्हाला? पण त्यात काय करायचं आम्हाला? काय जातीवर आहे की नाही, कसं आहे त्याची पूर्वीपासून जात कशी आहे ते आम्हाला काय समजत. पण या कधी व्यवसायामध्ये आम्ही नाही पडलो. म्हणजे एका ठिकाणी निर्णय घ्यायची क्षमता आहे तुमच्याकडे. जशी गोट्यावर चर्चा करता तसं बाहेर फिरायला गेल्यानंतर सुद्धा सगळं अगोदर एकत्र बघायचं, अभ्यास करायचा आणि त्यानंतर तुमचा निर्णय घेऊ शकता. ठीक आहे, धन्यवाद. बोलल तेवढं कमी आहे, दिवस पुरायचा नाही. जसं वेळ मिळेल तसं आपण बोलू.